झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटलांची 2 डिसेंबरला चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती। चौकशीबाबत गोपनीयता का? पोलिसांच्या चौकशीवर सवाल। शीतल तेजवानीची पुणे कोर्टात सुमारे 3 तास सुनावणी। तेजवानीच्या वकिलांचे युक्तिवाद सरकारी वकिलांनी खोडले। तेजवानीच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची सरकारी वकिलांची कोर्टाला विनंती। शीतल तेजवानीच्या अटकेची इनसाइड स्टोरी झी 24 तासच्या हाती। वतनाचा नजराणा न भरता तो भरल्याचा बहाणा केल्यानं बेड्या। जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचाही आरोप। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा विरोध दिवसागणिक तीव्र। ईदच्या वेळी बकरा कापायला विरोध का नाही? नितेश राणेंचा सवाल। तर बकऱ्या ऑक्सिजन देत नाहीत, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। नांदेडमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ। 2800 मतदारांचा पत्ता कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालय। ग्रामीण भागातील मतदार महापालिकेत घुसवल्याचाही आरोप। राज्यातील हजारो शिक्षक 5 डिसेंबरला संपावर। टीईटी सक्ती विरोधात शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन। शिक्षक आंदोलनाला प्रशासनाचा विरोध। संभाजीनगरात साई कॉलेजच्या चुकीमुळे 133 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता। कॉलेजनं परीक्षा शुल्क न भरल्यानं विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालं नाही। कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सलग 3ऱ्या दिवशी इंडिगो विमान कंपनीला मोठा फटका। 200हून अधिक विमानं उड्डाण रद्द करण्यात आली। प्रवाशांचे हाल। हजारो प्रवाशांवर विमानतळावर ताटकळत बसण्याची वेळ। लग्न सोहळ्यात रसगुल्ल्यावरून तुफान राडा। रसगुल्ले संपल्यानं वऱ्हाडी भिडले। खुर्च्यांची तोडफोड करत लाताबुक्यांनी मारहाण। बिहारच्या बोधगया इथला प्रकार। आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल। दिल्लीतील पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वागत।